Hello student, I am Miss S.M. Pawar. Today's lecture, the career oriented course Advanced Diploma in Human Resource Management. Today we are discuss the paper number 7. आपण तुमचा जो करिअर ओरिएंटेड कोर्स आहे ॲडव्हान्स्ड डिप्लोमा इन ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट या कोर्सचा स्टडी या ठिकाणी करीत आहोत. त्यामधील जो पेपर नंबर 7 आहे त्या पेपर नंबर 7चा आपण स्टडी करतोय. पेपर नंबर 7चं टायटल आहे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट लॉ. तर आज आपण या पेपर नंबर 7मधील जो युनिट नंबर 4 आहे त्याचा स्टडी या ठिकाणी करणार आहोत. या पेपर नंबर 7मध्ये तुम्हाला 4 टॉपिकचा स्टडी 1 बाय 1 करायचा आहे. आज आपण या लेक्चर्समध्ये त्यामधील जो युनिट नंबर 4 आहे त्याचा स्टडी या ठिकाणी करीत आहोत. युनिट नंबर 4चे टायटल आहे मॅनेजिंग ह्युमन रिसोर्सेस इन स्मॉल अँड एंटरप्रेन्युअर फर्म. ओके, लक्षात घ्या तुमचा जो पेपर नंबर 7 आहे त्यामधील जो टॉपिक नंबर 4 आहे त्याचं टायटल आहे मॅनेजिंग ह्युमन रिसोर्सेस इन स्मॉल अँड एंटरप्रेन्युअर फर्म्स. तर यामध्ये तुम्हाला कोणकोणत्या कंटेंटचा स्टडी करायचा आहे. तर यामधील युनिट नंबर 4मधील जो फर्स्ट कंटेंट आहे द स्मॉल बिझनेस चॅलेंज. ओके, तुम्हाला युनिट नंबर 4मध्ये द फर्स्ट कंटेंट आहे द स्मॉल बिझनेस चॅलेंज या कंटेंटचा स्टडी करायचा आहे. मग यामध्ये तुम्हाला काय पाहायचं आहे, कशाचा स्टडी करायचा आहे, तर हाऊ स्मॉल बिझनेस ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट इज डिफरंट अँड इट्स इम्पॉर्टन्सी. ओके, जो काही स्मॉल बिझनेस आहे त्याच्यामध्ये ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट कसे केली जाते, त्याच्यामध्ये काही डिफरंट आहे का, ओके, काही तफावत आहेत का, त्याचबरोबर त्याचे इम्पॉर्टन्सी काय आहे, त्याचे महत्त्व काय आहे. म्हणजे तुम्हाला युनिट नंबर 4मध्ये जो फर्स्ट कंटेंट आहे द स्मॉल बिझनेस चॅलेंज यामध्ये काय पाहायचं आहे तर स्मॉल बिझनेसमध्ये ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट कसे केली जाते, त्याच्यामध्ये फरक काय आहे आणि त्याचे महत्त्व काय आहे याचा स्टडी तुम्ही या ठिकाणी करणार आहात. त्याचबरोबर या युनिट नंबर 4मध्ये सेकंड एक कंटेंट आहे. ओके, तो सेकंड कोणता आहे तर लिव्हरेजिंग स्मॉल साईज विथ फॅमिलिरिटी, फ्लेक्सिबिलिटी, फेअरनेस अँड इन्फॉर्मॅलिटी या कंटेंटचा देखील स्टडी तुम्ही या ठिकाणी करणार आहोत. आज आपण या लेक्चर्समध्ये या युनिट नंबर 4मधील जो फर्स्ट कंटेंट आहे द स्मॉल बिझनेस चॅलेंज याचा स्टडी आपण या ठिकाणी करीत आहोत. तर या स्मॉल बिझनेसना कोणकोणते चॅलेंज फेस करावे लागतात ते आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत. इन सम रिस्पेक्ट देअर्स नथिंग स्मॉल अबाउट स्मॉल बिझनेस. अबाउट 99% ऑफ US फर्म्स आर स्मॉल बिझनेसेस. ओके, US मध्ये जे काही बिझनेसेस आहेत त्यामधील 99% बिझनेस हे कसे आहेत, स्मॉल बिझनेस आहेत. अँड अबाउट हाफ द प्रायव्हेट सेक्टर पीपल वर्किंग इन दी युनायटेड स्टेट्स वर्कर फॉर स्मॉल फर्म्स. आणि या युनायटेड स्टेट्समधील जे वर्कर्स आहेत ते वर्कर्स काय करतात तर प्रायव्हेट सेक्टरमध्ये काही काम करतात आणि काही स्मॉल फर्म्समध्ये काम करीत असतात. स्मॉल बिझनेसेस ॲज अ ग्रुप ऑल्सो अकाउंट फॉर मोस्ट ऑफ दी 6 lakh or so new business created each year. ओके, स्मॉल बिझनेस ॲज अ ग्रुप ऑल्सो अकाउंट. हा स्मॉल बिझनेसचा जो काही ग्रुप आहे तो कशासाठी अकाउंट केला जातो तर दरवर्षी. ओके, सो न्यू बिझनेस क्रिएटेड ईच इयर. दरवर्षी काय केली जाते या ठिकाणी नवनवीन बिझनेस क्रिएट केले जातात. मग मिनिमम 6 lakh न्यू बिझनेस त्या ठिकाणी प्रत्येक वर्षी क्रिएट केले जातात. ॲज वेल ॲज त्याचबरोबर फॉर मोस्ट बिझनेस ग्रोथ स्मॉल फर्म्स ग्रो फास्टर दॅन बिग वन्स. ओके, मोठ्या कंपनीपेक्षा ह्या ज्या काही स्मॉल फर्म्स आहेत त्यांची वाढ, त्यांची ग्रोथ ही फास्टर होत असते. ओके, मोठ्या ऑर्गनायझेशन्सपेक्षा, बिझनेसपेक्षा स्मॉल ज्या काही बिझनेस आहेत त्यांची ग्रोथ ही फास्ट होत असते, जलद होत असते. अँड मोस्ट बिझनेस ग्रोथ म्हणजे अत्यंत जे काही स्मॉल फर्म्स आहेत त्यांची ग्रोथ कशी होते, फास्ट पद्धतीने या ठिकाणी
होत असते. अँड स्मॉल फर्म्स क्रिएट मोस्ट ऑफ द न्यू जॉब्स इन दी युनायटेड स्टेट्स. आणि यामुळे काय होते, जे काही स्मॉल फर्म्स आहेत त्या स्मॉल फर्म्समुळे त्या युनायटेड स्टेटमध्ये न्यू जॉब्स हे त्या ठिकाणी क्रिएट होत असतात. ओके, कारण त्या ठिकाणी जो काही बिझनेस आहे स्मॉल बिझनेस याची ग्रोथ हे बिग बिझनेसपेक्षा जलद होत आहे, त्वरित होत आहे, फास्ट होत आहे. आणि यामधून त्या युनायटेड स्टेट्समध्ये या स्मॉल फर्म्स काय करतात, नवनवीन जॉब्स क्रिएट करण्याचे काम या ठिकाणी करीत असतात. इन इंडिया ॲज ऑन जानेवारी 2015 MSMECs म्हणजे मायक्रो स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइज jointly provide 45% of the total manufacturing output and 14 of export. आपल्या इंडियामधील ओके जानेवारी 2015मध्ये ज्या MSMECs आहेत त्यांनी म्हणजे मायक्रो स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेस आहेत त्यांनी काय केले, तर त्यांनी 45% टोटल मॅन्युफॅक्चरिंग आउटपुट आणि 40% एक्सपोर्ट्स हे जॉईंटली प्रोव्हाइड केले. ओके, आपल्या इंडियामधील जानेवारी 2015ला मायक्रो स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइज यांनी 45% टोटल मॅन्युफॅक्चरिंग आउटपुट आणि 40% एक्सपोर्ट्स हे जॉईंटली प्रोव्हाइड या ठिकाणी केले. त्याचबरोबर मायक्रो स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइज इज ओनली सेकंड टू दी ॲग्रिकल्चरल सेक्टर इन टर्म्स ऑफ एम्प्लॉयमेंट. ओके, या MSMEs आहेत त्यात काय करतात, तर ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये एम्प्लॉयमेंट क्रिएट करण्याचे काम या ठिकाणी करतात. द करंट फोकस ऑफ द इंडियन गव्हर्नमेंट इज टू इनकरेज ग्रोथ अँड परफॉर्मन्स ऑफ स्मॉल बिझनेस. मग आपल्या इंडियातील जे गव्हर्नमेंट आहे, जे सरकार आहे ते काय करतं, तर हे जे काही स्मॉल बिझनेस आहेत त्या स्मॉल बिझनेसकडे काय करीत आहेत, करंटली फोकस करीत आहेत, त्यांच्याकडे जास्त लक्ष देत आहेत. मग असे फोकस कशासाठी करीत आहेत, तर जो काही स्मॉल बिझनेस आहे आपल्या इंडियामधील जो काही करंट स्मॉल बिझनेस आहे त्यांची ग्रोथ व्हावी. ओके, त्या स्मॉल बिझनेसची ग्रोथ व्हावी, त्यांची वाढ व्हावी, त्याचबरोबर त्यांचा परफॉर्मन्स त्यांचा परफॉर्मन्स त्या ठिकाणी त्या स्मॉल बिझनेसचा चांगला व्हावा यासाठी त्यांना काय करीत आहे, या ठिकाणी हे आपल्या इंडियामधील जे गव्हर्नमेंट आहे ते स्मॉल बिझनेसना इनकरेज करण्याचे काम, इनकरेज करण्याचे काम म्हणजे प्रोत्साहित करण्याचे काम या ठिकाणी करीत आहेत. ओके, हे स्मॉल बिझनेसना आपल्या इंडियातील जे गव्हर्नमेंट आहे त्यांची ते स्मॉल बिझनेसची ग्रोथ व्हावी, तो बिझनेस मोठ्या प्रमाणावर त्याची ग्रोथ व्हावी, त्याचबरोबर त्या स्मॉल बिझनेसमधील परफॉर्मन्स योग्य व्हावा, त्याची इन्क्रीज व्हावी यासाठी इंडियामधील गव्हर्नमेंट या स्मॉल बिझनेसकडे मोठ्या प्रमाणावर फोकस करत आहेत. व्हाईल द सेक्टर हॅज पोटेन्शियल फॉर हायर एम्प्लॉयमेंट, इट फेस युनिक ह्युमन रिसोर्स चॅलेंजेस. आणि याच्यामुळे काय होत आहे, तर व्हाईल द सेक्टर हॅज पोटेन्शियल, या स्मॉल बिझनेस सेक्टरमध्ये एम्प्लॉयमेंट हे हायर होत आहेत. ओके, आणि इट फेसेस युनिक ह्युमन रिसोर्स चॅलेंजेस. आणि त्याच्यामुळे या स्मॉल बिझनेसची ग्रोथ व्हायला लागली, त्यामुळे काय झाले, त्या बिझनेसला अनेक प्रकारचे चॅलेंजेस निर्माण झाले आणि हे स्मॉल बिझनेस काय करीत आहेत, या HR चॅलेंजेसना युनिकली फेस करण्याचे या ठिकाणी काम करीत आहेत. स्टॅटिस्टिकली स्पीकिंग, therefore most people graduating from college in the next few years will work for small businesses, those with less than about 200 employees. Across India, many educated professionals are open to become entrepreneurs and start small businesses. ओके, इथे काय सांगितले आहे की आपल्या इंडियामधील जे पीपल आहेत ते काय करत आहेत, की कॉलेजमध्ये जाऊन ग्रॅज्युएट होत आहेत आणि असे ग्रॅज्युएट झालेले पीपल काही ना काही काम करायचं आहे म्हणून ते त्यांचा स्मॉल बिझनेस या ठिकाणी स्टार्ट करीत आहेत. अँड विथ लेस दॅन अबाउट 200 एम्प्लॉईज, आणि 200 म्हणजे 200 एम्प्लॉईजना घेऊन असा स्मॉल बिझनेस या ठिकाणी स्टार्ट करीत आहेत. आणि अक्रॉस इंडिया मेनी एज्युकेटेड प्रोफेशनल्स आर ओपन टू बिकम एंटरप्रेनर्स. आणि आपल्या इंडियामधील जे एज्युकेटेड प्रोफेशनल्स आहेत ते काय करीत आहेत, असे एंटरप्रेनर्स या ठिकाणी ओपन करीत आहेत.
अँड स्टार्ट स्मॉल बिझनेस. आणि त्यामधून असा स्मॉल बिझनेस या ठिकाणी स्टार्ट करीत आहेत, चालवत आहेत. सो मोस्ट एव्हरीवन रीडिंग दिस बुक शुड नो समथिंग अबाउट ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट इन स्मॉल बिझनेस. मग या स्मॉल बिझनेसमध्ये कशा प्रकारे ह्युमन रिसोर्सची मॅनेजमेंट केली जाते याचा स्टडी आपण या ठिकाणी करीत आहोत. तर द स्मॉल बिझनेस चॅलेंज, या स्मॉल बिझनेसमध्ये कशा प्रकारे चॅलेंज निर्माण होत आहेत, तर आपल्या इंडियामधील जास्तीत जास्त पीपल्स या ठिकाणी स्मॉल बिझनेस ओपन करीत असल्यामुळे त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे असे चॅलेंजेस निर्माण झाले आहेत. कारण आपल्या इंडियामध्ये जे गव्हर्मेंट आहे ते सध्या काय करीत आहेत, तर जे काही असे स्मॉल बिझनेस आहेत, जे स्मॉल मायक्रो आणि मीडियम जे एंटरप्राइजेस आहेत त्यांची ग्रोथ व्हावी, त्याचबरोबर त्या स्मॉल बिझनेसमध्ये जो काही परफॉर्मन्स आहे तो इन्क्रीज व्हावा, यासाठी मोठ्या प्रमाणावर काम करीत आहेत. त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे फॅसिलिटीज देत आहेत, त्यांना एनकरेज करीत आहेत. त्यांनी तो स्मॉल बिझनेस मोठ्या प्रमाणावर ग्रोथ करावी, त्यांची वाढ करावी, यासाठी त्यांना काय करीत आहेत, एनकरेज, त्यांना प्रोत्साहित करण्याचे काम या ठिकाणी करीत आहेत. त्यामुळे काय होते, जे काही आपल्या इंडियातील जे पीपल्स आहेत ते आणखीन चांगल्या पद्धतीने तो स्मॉल बिझनेस या ठिकाणी करतात आणि त्यामुळे तो बिझनेस काय होत असतो, त्याची ग्रोथ या ठिकाणी होत असते. आणि ग्रोथ झाल्यामुळे त्यांना साहजिकच त्यांना अनेक प्रॉब्लेम्सना, अनेक चॅलेंजेसना या ठिकाणी फेस करावे लागतात. नाव लेट्स सी हाऊ स्मॉल बिझनेस ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट इज डिफरंट. मग यामध्ये आपण जे काही स्मॉल बिझनेस आहे त्याच्यामधील जे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट आहे ते याच्यामध्ये काही फरक आहे का, ते डिफरंट आहे का, त्याचा स्टडी यामध्ये आपण करणार आहोत. तर मॅनेजिंग ह्युमन रिसोर्सेस इन स्मॉल फर्म्स इज डिफरंट फॉर मेन रिझन्स. असा जो काही स्मॉल फर्म आहे, जो काही स्मॉल बिझनेस आहे, हे जे काही स्मॉल फर्म्स आहेत ते ह्युमन रिसोर्सला कशा प्रकारे मॅनेजिंग करतात त्याच्यामध्ये काहीतरी डिफरंट आहे. ते डिफरंट काय आहेत, तर त्याचे 4 मेन रिझन्स आहेत. म्हणून हे स्मॉल बिझनेस काय आहे, त्याचं जे काही ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट आहे ती या ठिकाणी डिफरंट दिसून येते. तर ते रिझन्स कोणते आहेत त्याचा स्टडी आपण या ठिकाणी आता करणार आहोत. तर देअर आर 4 मेन रिझन्स इन दिस स्मॉल बिझनेस ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट इट इज अ डिफरंट. First reason are size, second is priorities, third is informality and last reason are the entrepreneur. तर या 4 रिझन्समुळे यामधून असे दिसून येते की जो काही स्मॉल फर्म आहे, जो स्मॉल बिझनेस आहे, त्याचं जो ह्युमन रिसोर्स मॅनेजिंग करण्याचे काम आहे ते कसे आहे, डिफरंट आहे. नाव लेट्स सी वन बाय वन दिस रिझन्स. तर हे रिझन्स कोणकोणते आहेत त्याचा स्टडी आपण आता या ठिकाणी करणार आहोत. तर फर्स्ट रिझन आहे साईज. साईज म्हणजे काय, तर जो काही बिझनेस आहे त्याची साईज. तर फॉर वन थिंग इट्स व्हेरी अनयुजुअल टू फाइंड अ बिझनेस अंडर 90 or so employees with a dedicated human resource management professional. As a rule, it's not until a company reaches the 100 employee milestone that it can afford an HR specialist. The exception are a few high technology startups in India, where the HR manager is among the early recruits. Yet even 5 or 6% retail shops must recruit, select, train and compensate employees. So it's the owner or his or her assistant that does So it's the owner or his or her assistant that does the HR paperwork and tasks. It is also common in India for a family member of the owner to handle HR for the company. SHRM found that in US even firms with under 100 employees often spend the equivalent of 2 or so people's time each year addressing human resource management issues. That time usually comes out of the owner's long work day.
तर अशा प्रकारे ओके हे स्मॉल बिझनेस ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट डिफरंट का आहे तर त्याच्या साईजनुसार. साईज म्हणजे काय तर जो काही बिझनेस आहे त्याच्या साईजनुसार. तर यामध्ये काय आहे तर फॉर वन थिंग इट्स व्हेरी अनयुज्युअल टू फाइंड अ बिझनेस अंडर बिझनेसची साईज यानुसार हे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट या स्मॉल बिझनेसमधील डिफरंट आहे. कारण एक्सेप्शन्स आर अ फ्यू हायस्ट टेक्नॉलॉजी स्टार्टअप्स इन इंडिया where the human resource manager is among the early recruits. 5 or 6 person in retail shops must recruit. ओके रिटेल शॉप्स असेल तर त्यासाठी किती माणसे रिक्रूट केली जातात 5 ते 6. त्याचबरोबर त्यांचे रिक्रूट करणे, इट इज सिलेक्ट, त्यांचे ट्रेनिंग अँड कम्पेन्सेट एम्प्लॉईज. याच्यामुळे हे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट या स्मॉल बिझनेसमधील कसे आहे डिफरंट आहे. अँड the owner or his or her assistant that does the human resource paperwork and task. ओके यामध्ये काय केली जाते जे काही ओनर्स आहेत त्या बिझनेसमधील त्याचबरोबर त्यांचे जे काही असिस्टंट आहेत ते ह्युमन रिसोर्स पेपरवर्क अँड टास्क त्यांचं जे काही पेपरवर्क आहे ते टास्क हे कोण कंप्लीट करतं तर हा ह्युमन रिसोर्स या ठिकाणी कंप्लीट करीत असतो. इट इज ऑल्सो कॉमन इन इंडिया फॉर अ फॅमिली मेंबर ऑफ द ओनर टू हँडल HR फॉर दी कंपनी. आणि आपल्या इंडियामधील ज्याचा जो बिझनेस असेल त्या बिझनेसमध्ये जे काही फॅमिली मेंबर्स असतील ते काय करतात ही कंपनी त्या कंपनीवर जे काही HR आहे ते हँडल करण्याचे काम या ठिकाणी करीत असतात. त्यानंतर यामधील सेकंड रिझन आहे प्रायोरिटीज. तर प्रायोरिटीज कशाला दिली जाते यामध्ये तर इट्स नॉट जस्ट साईज बट बिझनेस realities that drive many small business managers and entrepreneurs, the men and women who provide the vision and spark that start a new business, to focus on non-human resource issues. After studying small e-commerce firms in the United Kingdom, one researcher concluded that is important as human resource management is it just wasn't high priority for these firms. या ज्या काही स्मॉल बिझनेस फर्म्स आहेत त्याच्यामधील हे जास्तीत जास्त प्रायोरिटी कशाला देतात तर त्या बिझनेसमध्ये त्या फर्म्समध्ये त्या ऑर्गनायझेशनमध्ये असणारे जो काही ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट आहे त्याला या ठिकाणी हाय प्रायोरिटी दिली जाते. त्यामुळे या स्मॉल बिझनेसची जे काही ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट आहे ते डिफरंट या ठिकाणी दिसून येते. त्याचबरोबर given their shortage of resources in terms of time, money, people and expertise, a typical SME म्हणजे small and medium size enterprise managers organizational imperatives are perceived elsewhere in finance, production and marketing with human resource of dimension relative importance. ओके हे प्रायोरिटी कशाला देतात हे स्मॉल बिझनेस तर त्या बिझनेसमधील जे काही ह्युमन रिसोर्स आहे त्याला जास्त प्रायोरिटी देतात. आणि जे काही द शॉर्टेज ऑफ रिसोर्सेस इन टर्म्स ओके जर त्या बिझनेसमध्ये तर काही अनेक गोष्टींचे शॉर्टेज निर्माण झाली. फॉर एक्झाम्पल टाईम, मनी, पीपल अँड एक्सपर्टाईज आर टिपिकल इन स्मॉल अँड मिडियम साईज एंटरप्राइज मॅनेजर ऑर्गनायझेशनल इम्पॅरेटिव्ह आर प्रिसिव्ड एल्सवेअर. त्याचबरोबर फायनान्स, प्रोडक्शन, मार्केटिंग विथ ह्युमन रिसोर्स ऑफ डायमेन्शन रिलेटिव्ह इम्पॉर्टन्स या सर्व गोष्टींना या ठिकाणी काय दिली जाते प्रायोरिटी दिली जाते, इम्पॉर्टन्सी दिली जाते. म्हणून हे या स्मॉल बिझनेसमधील जो काही ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट आहे तो डिफरंट या ठिकाणी दिसून येतो. त्यानंतर यामधील थर्ड रिझन आहे इनफॉर्मॅलिटी. तर इनफॉर्मॅलिटी हे रिझन काय आहे तर वन इफेक्ट informality. This is the third reason in this small business human resource management is different. Informality, what is meant by informality? One effect of this is that human resource management tends to be more informal in smaller firms. Thus one study analyzed training practice in about 900 family and non-family small companies. Training tended to be informal with an emphasis on methods like co-worker and supervisory on the job training. यामध्ये काय केले आहेत तर वेगवेगळे स्टडी करण्यात आले आहेत.
यामध्ये जो काही ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट टेन्स आहे त्याचं इन्फॉर्मल या स्मॉलर फॉर्म्समध्ये कशा प्रकारचे असते त्याचं यामध्ये ठिकाण स्टडी करण्यात आला आहे. Such informality isn't just due to a lack of resources. It's matter of survival. Entrepreneurs must react fast in changing competitive conditions. So there's logic in keeping things like compensation policies flexible. The need for small business to adopt quickly often means handling matters like raises, appraisals, and time off on an informal reactive basis with a short time horizon. Now let's see the next reason. The next reason are the entrepreneur. The entrepreneur, it is the most important reason. This small business, the human resource management is different. Entrepreneurs are people who create business under risky conditions. ओके, अत्यंत रिस्की कंडिशन्समध्ये काय करतात एंटरप्रेनर्स असा बिझनेस या ठिकाणी क्रिएट करतात. अँड रिसर्चर्स बिलीव्ह दॅट स्मॉल फर्म्स रिलेटिव्ह इन्फॉर्मॅलिटी पार्टली स्टेम्स फ्रॉम एंटरप्रेनर्स टेंडन्सी टू वॉन्ट टू कंट्रोल थिंग्स. Owners tend to want to impose their stamp and personal management style on internal matters, including the primary goal and orientation of the firm, its working conditions and policies, and the style of internal and external communication and how this is communicated to the staff. तर हे एंटरप्रेनर्स काय करतात, अत्यंत रिस्की कंडिशन्समध्ये असे जे काही बिझनेस आहेत ते क्रिएट करण्याचे काम या ठिकाणी करतात. मग यामध्ये रिसर्चर्स यांनी बिलीव कशामध्ये ठेवलं आहे तर जे काही स्मॉल फर्म्स आहेत त्या फॉर्ममधील जे काही एंटरप्रेनर्स आहेत ते कशा प्रकारे या ठिकाणी इन्फॉर्मॅलिटी तयार करतात तर याच्यामध्ये आणि त्याचबरोबर या कशा प्रकारे ऑल सगळ्या गोष्टी कंट्रोल करतात या ठिकाणी त्यांचा शोध लावण्यात आला. अँड ओनर्स टेंड टू वॉन्ट टू इम्पोज देअर स्टॅम्प अँड पर्सनल मॅनेजमेंट स्टाईल ऑन इंटरनल मॅटर्स. मग याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी इन्क्लुडिंग आहेत तर इन्क्लुडिंग द प्रायमरी गोल, ओरिएंटेशन ऑफ द फर्म, इट्स वर्किंग कंडिशन अँड पॉलिसीज. या सर्व गोष्टी याच्यामध्ये इन्क्लुडिंग समाविष्ट असतात. अँड द स्टाईल ऑफ इंटरनल अँड एक्सटर्नल कम्युनिकेशन. ओके, इंटरनल अँड एक्सटर्नल कम्युनिकेशन करायचे असेल त्याची स्टाईल यामध्ये कशी असते तर दिस इज कम्युनिकेटेड टू द स्टॉप. जो काही ऑल स्टॉप असेल त्याच्याबरोबर हे एंटरप्रेनर्स काय करतात संभाषण कम्युनिकेट करीत असतात. त्यामुळे या स्मॉल बिझनेसमध्ये जो ह्युमन रिसोर्स आहे तो अत्यंत या ठिकाणी चांगला राहतो. त्यांच्याबरोबर त्यांचे मॅनेजमेंट करण्यासाठी हे स्मॉल बिझनेस अशा प्रकारचे काय करतात या रिझनच्या आधारे ओके या प्रकारे ती द एंटरप्रेनर ते स्मॉल बिझनेस फर्ममधील जो ह्युमन रिसोर्स आहे तो योग्य प्रकारे टिकवून ठेवण्यासाठी अशा प्रयत्न करीत असतात. तर या 4 रिझन्समुळे या स्मॉल बिझनेसचे जो काही ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट आहे ते डिफरंट या ठिकाणी दिसून येते. तर ते रिझन्स कोणते आहेत तर दिस इज द फर्स्ट रिझन आर साईज, प्रायोरिटीज, इन्फॉर्मॅलिटी अँड दी एंटरप्रेनर. म्हणजे जो काही बिझनेस आहे त्याची साईज कशी आहे, ते कोणत्या गोष्टीला प्रायोरिटीज देतात, त्या ठिकाणी इन्फॉर्मॅलिटी कशी आहे, ते एंटरप्रेनर्स कशा प्रकारे त्या ह्युमन रिसोर्सला हँडल करतात, त्यांच्याबरोबर कशा प्रकारे कम्युनिकेट करतात, त्यांची स्टाईल कोणकोणते आहेत, या सर्वांमुळे या स्मॉल बिझनेसमधील जो काही ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट आहे तो या ठिकाणी डिफरंट दिसून येतो. तर अशा प्रकारे आपण या लेक्चर्समध्ये ओके आज आपण या लेक्चर्समध्ये द स्मॉल बिझनेस चॅलेंज हा जो काय कंटेंट आहे युनिट नंबर 4मधील त्याचा स्टडी यामध्ये केला आहे की आपल्या इंडियामधील जे काही स्मॉल बिझनेस आहेत त्यांना त्यांची ग्रोथ व्हावी, त्यांची इन्क्रीज व्हावी यासाठी आपल्या इंडियातील गव्हर्नमेंट कशा प्रकारे काम करीत आहेत, त्याचबरोबर या स्मॉल बिझनेसमधील जे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट आहे ते कशा प्रकारे डिफरंट आहे, त्याचे रिझन्स कोणते आहेत याचा स्टडी आज आपण या लेक्चर्समध्ये केलेला आहे. ओके, थँक्यू.